काय झालं असेल बरं माझ्या टाकलेला मी चक्क बेसन पीठ लावतोय मित्रांनो. सांगतो काय विषय. तर मित्रांनो मी करतोय आता टक्कल मित्रांनो. खूप वर्षापासून मी अजिबात केस कापलेले नाही, पण आपले केस खूपच गळता यार विचित्र. त्याच्यामुळे जमाल गोटाची स्कीम आणली माझ्या मित्रांनी. मला म्हणे तू पण कर म्हणे, तुला पण केस येतील. मग काय तुमच्या भावाने डायरेक्ट टक्कल केलं ना, एवढा विचित्र दिसतोय यार. कसं होईल काय माहिती मित्रांनो. बघू शकता असं वाटतंय मित्राच्या नादी लागून ना ठेसून घेतल्यासारखे कार्यक्रम बघू शकता तुम्ही. कसा वाटतोय कटप्पा तुमचा भाऊ एकदम खुकर आई शपथ. म्हणजे मला सुद्धा नाही का विचित्र वाटतंय. हातावर टकलं करून पस्ताव झाला काय काय माहिती मित्रांनो. बरं मित्रांनो आता जर केस जर नाही आले ना भाई दिमाग सरकून जाईल भावांनो. बघू शकता आता मी तर आलो तो ट्रीटमेंट करायला. म्हटलं चला बघू आपण केस येता का नाही येता. आणि ते भरपूर टकले लोक आलेले मित्रांनो. इथे ना आपल्या टकल्यावरती ना दुर्बीन लावून चेक करताय मित्रांनो. बघू शकता तुम्ही केस येणार का नाही. मी म्हटलं केस येता का नाही भाऊ. म्हटलं ते म्हणे येतील म्हणे, टेन्शन नका घेऊ तुमचे केस येतील. भाई जर आले नाही ना असा जाळ होऊन जाईल डोक्याचा. विचाराच्या बाहेर आहे ते केस पण काढून टाकले तुमच्या भावाने मित्रांनो. पण आता केस जर नाही आले ना भाई लय मोठा गेम होऊन जाईल. एक तर इतका विचित्र प्राणी दिसतोय. आणि ह्या बाबांनी पण दाढीचं पीठ लावल्यासारखं लावलं मित्रांनो. बघू शकता तुम्ही पूर्ण टाकलेला. आता हे टाकल्यावर जर केस नाही आले ना भाई अरे बाप माझ्या घरातल्या घरात घेता का नाही मला हेच विचार पडलाय मित्रांनो. गेलं घाण टाकलं दिसतंय भाई. पण एक फॉलोच मला भेटला इथं. मला म्हणे तुम्ही टेन्शन नका घेऊ भाऊ म्हणे, मला रिझल्ट आले म्हणे, तुम्हाला येऊन जाईल म्हणे. आणि माझ्या एक दोन दोस्ताला थोडंफार रिझल्ट आले त्याच्यामुळे घेतली रिक्स. आता ठेवायचं 20 मिनिटानंतर धुवायचं मित्रांनो. इथं आहे ना गेलेले केस येतात असं म्हणणं आहे. माझ्या मित्रांनी भरपूर जणांनी आहे ना इथं ट्रीटमेंट घेतली. काही रिझल्ट पण आले. माझे फॉलोअर्स बी काही त्यांना पण रिझल्ट आले. त्याच्यामुळे मी नाही का ट्राय करतो कारण माझे केस खूप गळत होते, खूप कमजोर झाले होते मित्रांनो. बघू आपण आता येता का नाही येता. काय गरज आम्हाला केस आहे असे होतील का आहे ना एक डाळीच्या पिठाचा वास येतोय असा बोलतो. याला वाटतंय डाळीची पीठ लावली काय रे. डाळीची पीठ लावली मित्रांनो. हा शुभ्या मला इथं घेऊन आला. याला थोडंफार रिझल्ट आलेलं आहे पण मला येतं का नाही माहित नाही. कठीण काम आहे. चला आता 20 मिनिटं झाले केस धुवून काढू. ही पहिली थेरपी. अशा ना का जवळपास 5 ते 6 थेरपी करायचे तेव्हा आपले केस पूर्ण दाट होणार आहे मित्रांनो. आता बघू काय होतं काय नाही. कसं वाटतंय मित्रांनो टकलं तर कांच्याची ना काही खरं नाही भाऊ. आता हा मला काय बोलला मी ट्रीटमेंट घेतली म्हणे. तुझी किती थेरपी ती तिसरी. मी पहिल्यांदा आता इतकं आता मित्रांनो एवढं विचित्र दिसतंय. आणि ह्याच टाकल्यावरती आता ब्लॉगिंग करणार. घ्या सांभाळून तुमच्या भावाला. आता 2-3 महिने असं विचित्र टाकला मित्रांनो. केस गळत होते यार काय करू यार. नाविलाच होता केस खूपच गळत होते मला चिडवत होत. आता वेळ पाय आली पण मित्र टकलं सूट होते मला. मला दाढी व्यवस्थित आहे. काही नाही कसं वाटतंय मित्रांनो टकलं कमेंट मध्ये नक्की सांगा बरं काय.